Hey everyone, welcome to the Judicial Week, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gamande with you again. Law officer, tribunal आणि त्यानंतर पोलीस डिपार्टमेंट लॉ ऑफिसर आणि त्यानंतर मंत्रालय दॅट इज ड्राफ्ट्समॅन सेक्रेटरी असिस्टंट ड्राफ्ट्समॅन सेक्रेटरी ह्या तिन्ही पोस्टसाठी लवकरच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तिन्ही पोस्टचे तुमचे फॉर्म्स भरून झालेले आहेत. भरपूर जण मला विचारतात की याचा क्रायटेरिया काय आहे, एलिजिबिलिटी काय आहेत, फॉर्म्स डेट कधी निघणार आहे. तर सॉरी फॉर दॅट, कारण यांच्या तिन्ही एक्झाम्सचे फॉर्म ऑलरेडी भरून झालेले आहेत. ज्यांनी फॉर्म ऑलरेडी भरलेले आहेत त्यांनाच आता ही परीक्षा देता येणार आहे. सॉरी. ओके, तर यामध्ये मी तुम्हाला आता सध्या या व्हिडिओमध्ये एक माहिती देऊ शकते की जेही विद्यार्थी या तिन्ही एक्झाम्स प्रिपरेशन करू इच्छितात आणि जेही विद्यार्थी इथे तिन्ही एक्झामसाठी सिलेबस कव्हर करायचा आहे ज्यांना, त्यांना तुम्ही तुम्हाला ॲपवर मी 2 कोर्सेस उपलब्ध करून दिले. त्यामध्ये पहिला आहे की ट्रिब्युनल आणि लॉ ऑफिसरचा जो आहे तो एकत्रच आहे, त्याची 4000 समथिंग फीज आहे आणि त्या फीजमध्ये तुम्हाला ते 2 कोर्सेस मिळणार आहे. आणि ड्राफ्ट्समॅनचा आज मी पूर्ण 50% फीज कमी केली आहे. तो 2800ला कोर्स आहे, तर तो कोर्स तुम्ही वेगळा घ्यायचा आहे. पण ज्यांनीही जे कोणीही विद्यार्थी इथे पोलीस डिपार्टमेंट आणि लॉ ऑफिसर यासाठी ॲडमिशन घेतील त्यांना हाही सिलेबस कव्हर करून मिळणार आहे, म्हणजे ड्राफ्ट्समॅनचा. म्हणजे एकंदरीत तुम्हाला 4000 मध्ये तिन्ही कोर्सेस मिळणार आहे. ड्राफ्ट्समॅनचे पण सिलेबस मिळणार आहे आणि पोलीस डिपार्टमेंटचा पण, आणि मोरओव्हर तुम्हाला आदिवासी विभाग, ट्रिब्युनल, लॉ ऑफिसर याचाही सिलेबस मिळणार आहे. म्हणजे हे तिन्ही एक्झाम्स मी कव्हर करून देणार आहे. पण तुम्हाला सेपरेटली ड्राफ्ट्समॅनसाठी लावायचं असेल तर त्याची 2800 फी आहे. त्याच्यासाठी तुम्ही सेपरेट कोर्स त्यावर घेऊ शकता. जोही ट्रिब्युनल आणि लॉ ऑफिसरचं सबस्क्रिप्शन करणार आहे त्यांना हा कोर्स ड्राफ्ट्समॅनचा फ्री आहे. तर हे तिन्ही कोर्स तुम्हाला एकत्रित मी देऊ शकते. पण तरीही ॲडमिशन करण्याच्या आधी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला तर मी त्याबद्दल सविस्तर तुम्हाला अजून माहिती सांगू शकते. आता आज मी तुम्हाला 2 व्हिडिओ प्रोव्हाइड करते. पहिला व्हिडिओ जो आहे तो असिस्टंट ड्राफ्ट्समॅन कमिशनच्या बद्दल आहे. यामध्ये आपल्याला बघायचं आहे की हा सिलेबस कसा कव्हर करायचा आणि या सिलेबससाठी आपल्याकडे काय उपलब्ध आपल्याला पुस्तके हवी आहे. तर सर्वात आधी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आपल्या सर्वांकडे आहे. फक्त यातल्या केस लॉज काही मला तुम्हाला द्यावं लागेल आणि यामध्ये काही अमेंडमेंट्स आहेत त्या मला तुम्हाला द्यावं लागेल. बाकी कॉन्स्टिट्यूशनल लॉ म्हटलं नाही, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजे आपण बेअर ॲक्टवर इथे प्रिपरेशन करू शकतो. सॉरी, मला थोडी उचकी लागली आहे, बट आता व्हिडिओ बंद नाही करू शकणार मी. त्यानंतर भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम यामध्ये भारतीय न्याय संहिता आपल्याकडे पूर्ण कंप्लीट झालेला आहे विषय आणि ते तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओज मी ॲपवर उपलब्ध केलेले पण आहे. त्यानंतर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता जो विषय आहे तो 90% झालेला आहे. 10% कुठे बाकी आहे तो आपण कंप्लीट करतोय. भारतीय साक्ष अधिनियम सुद्धा लगेच 8 दिवस झाले हा सब्जेक्ट आपला सुरू झालेला आहे. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचे सुद्धा रेकॉर्डेड व्हिडिओ आहे आणि JMFC बॅचसाठी मी आता लाईव्ह घेणार आहे. ते कंबाईन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ही तुमचं होईल. म्हणजे 4 विषयांचा काही प्रश्न नाही. एक नवीन विषय मी आता सुरू करते, दॅट इज इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट. इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूटवर चांगल्या प्रमाणात या एक्झामचा भर राहणार आहे. पेपरमध्ये प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूटवर दिसतील, बिकॉज ही जी पोस्ट आहे त्याचं कामच इंटरप्रिटेशन करणे आहे, ड्राफ्टिंग करणे आहे. त्यामुळे आपल्याला इथे काय करावं लागणार आहे, इंटरप्रिटेशनचा चांगल्या प्रकारे अभ्यास आपल्याला करायचा आहे की व्हॉट इज इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट. हा नव्याने मी ॲक्ट सुरू करते आणि याचे जेही रेकॉर्डेड व्हिडिओ लाईव्ह किंवा रेकॉर्डेड तुम्हाला त्या ॲपमध्ये उपलब्ध मिळणार आहे. त्यानंतर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, ऑलरेडी रेकॉर्डेड व्हिडिओज मी तुम्हाला दिलेले पण आहे अँड सेलअप खुर्च्या दोन्ही आपल्याकडे कव्हर आहे. हे तुम्हाला जेव्हा ॲडमिशन घ्याल तेव्हा लगेच तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट सुद्धा आपल्याकडे आहे. किंवा मग लाईव्ह बॅचमध्येही तुम्ही जॉईन करू शकता विथ द JMFC एक्झामिनेशन. विधी विधानाचे प्रारूप लेखन हा सगळ्यात अवघड पार्ट या एक्झामिनेशनच्या सिलेबसमध्ये तुम्हाला दिसतो. दॅट इज द बेसिक ऑफ द लेजिस्लेटिव्ह ड्राफ्टिंग. याला आपण लेजिस्लेटिव्ह ड्राफ्टिंग म्हणतो. याची माझ्याकडे एक PDF आहे, ती मी ॲपवर तुम्हाला शेअर करेन. त्या PDF नुसार तुम्ही अभ्यास करायचा आहे. जवळपास खूप मोठं पुस्तक आहे ते. पण तुम्हाला जर बुक घ्यायचं असेल तर तुम्ही सेल्फी कॅमेरा त्यामुळे उलट दिसू शकतो तुम्हाला,
तरी पण तुम्हाला जर बुक घ्यायचं असेल तर दिस इज द लेजिस्लेटिव्ह ड्राफ्टिंग बाय S.R. मायनेनी. हे बुक आहे ॲमेझॉनवर किंवा फ्लिपकार्टवर तुम्हाला उपलब्ध मिळेल. ठीक आहे. आय थिंक याची प्राईस असेल एक 500-600 रुपये प्राईस असू शकते. बट तुम्हाला जर हवी असेल तर या बुकची PDF मी तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करते ॲपवर. तुमचे ॲडमिशन झाल्यानंतर तुम्हाला ती मिळेल. येस, 500 रुपये प्राईस आहे याची. ती तुम्ही घेऊ शकता किंवा कोर्स जॉईन केल्यानंतर मी तुम्हाला याच्या PDF सुद्धा डायरेक्टली कोर्सेसमध्ये देऊ शकते. म्हणजे तुमचे जे 500 रुपये आहेत ते वाचतील. ओके. सो हा एक ही एक बुक आहे. त्यानंतर काही आपल्याला ना मंत्रालयाच्या म्हणजेच गव्हर्नमेंट लायब्ररीतनं बुक्स घ्यायची आहेत. ते कदाचित लवकर मिळत नाही. एक तर तुम्हाला मुंबई गव्हर्नमेंट लायब्ररीमध्ये मिळतील, महाराष्ट्र ग्रंथालयामध्ये, किंवा मग छत्रपती संभाजीनगरला तेवढे बुक्स अवेलेबल नाही आहे. गव्हर्नमेंट लायब्ररी आहे पण मराठीमधनं आहे आणि 1-2च बुक्स अवेलेबल आहे. बाकी बुक्स इथे अवेलेबल नाही आहे, मी जाऊन बघितलं आहे. त्यानंतर नागपूरला तुम्ही शोधू शकता. जर तुम्ही नागपूरहून आहात तर नागपूरला तुम्हाला गव्हर्नमेंट लायब्ररीमध्ये हे बुक्स मिळू शकतात. बट तरी इवन मुंबई लेजिस्लेटिव्ह ड्राफ्टिंगचं अजून मुंबईलाच त्यांनी अवेलेबल केलेलं नाही आहे. त्यामुळे अजून लेजिस्लेटिव्ह ड्राफ्टिंगचं सुद्धा बुक्स कमी किमतीमध्ये गव्हर्नमेंट लायब्ररीजमध्ये मिळतात, पण त्यांनी अवेलेबल करून दिलेलं नाही आहे. म्हणजे सध्या लेजिस्लेटिव्ह ड्राफ्टिंग एक तर आपल्याला इंटरनेटवर थोडाफार पार्ट मिळेल, तेही दिल्ली वगैरे युनिव्हर्सिटीचा. महाराष्ट्रामध्ये आपल्याला याच्याबद्दल काही अजून सिलेबस मिळत नाही आहे. त्यामुळे आपण मायनीचं बुक वापरू शकतो किंवा मी तुम्हाला याची PDF प्रोव्हाइड करेल, त्यानुसार आपण इथे सिलेबस हा कव्हर करू शकतो. आता त्याच्यानंतर लेजिस्लेटिव्ह ड्राफ्टिंगमध्ये खूप सारे पार्ट्स आहेत. या सिलेबस संपायला महिना तरी लागेल आणि तुमची एक्झाम जास्तीत जास्त 1.5 ते 2 महिन्यात होणार आहे. त्यामुळे मी एका दिवशी तुम्हाला 2-2, 3-3 रेकॉर्डेड लेक्चर्स देऊन हा सिलेबस कंप्लीट करेल. लाईव्ह मलाही टायमिंग जमणार नाही, कारण 2-2, 3-3 लेक्चर घ्यायचे असेल तर लाईव्ह इतका वेळ मी तुम्हाला देऊ शकत नाही किंवा तुम्हीही एवढा वेळ 3-3 तास लाईव्ह राहू शकत नाही. त्यामुळे ॲपवर ॲडमिशन तुम्ही घ्या. मी तुम्हाला 1-1, 1.5 तासाचे ॲपवर तिथे व्हिडिओ उपलब्ध करून देईल, जे की लाईव्हच राहील, पण मी माझ्या कन्व्हिनियंट टाईमनुसार ते रेकॉर्ड करून देणार आहे. लेजिस्लेटिव्ह ड्राफ्टिंग आहे, मग लेजिस्लेशन मिनिंग्स अँड कन्सेप्ट, टाइप्स ऑफ लेजिस्लेशन, हिस्ट्री ऑफ द लेजिस्लेशन, प्रिपरेशन ऑफ द लेजिस्लेटिव्ह स्कीम्स आहे, बेसिक टेक्निक्स आहे, स्ट्रक्चर अँड स्टाईल्स आहे, त्यानंतर ग्रामर आहे, खूप सारे इंटरप्रिटेशन्स ऑन रूल्स आहे, ड्राफ्टिंग कॉन्स्टिट्यूशन आहे, खूप सारा सिलेबस आहे. हा पूर्ण दिला आहे का मायनेनीच्या बुकमध्ये? तर मायनेनीच्या बुकमध्ये सुद्धा तुम्हाला नाही मिळणार. हा कलेक्टच करावा लागेल थोडा इकडनं तिकडनं. जर मुंबई मध्ये आपल्याला जर गव्हर्नमेंट लायब्ररीनी किंवा गव्हर्नमेंट जे इन्स्टिट्यूट आहे मंत्रालय यांनी जर आपल्याला ही बुक अवेलेबल करून दिली तर हा पूर्ण सिलेबस मिळेल, अदरवाईज नाही मिळणार. त्यामुळे मी हा सिलेबस कलेक्ट केलेला आहे थोडा एकत्रित करून, त्या प्रकारे तुम्हाला हा सिलेबस मी शिकवणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 म्हणजेच महाराष्ट्र ऑफिशियल लँग्वेज हा ॲक्ट आपल्याला गुगलवर पण मिळून जातो. छोटासा ॲक्ट आहे, तो तुमचा मी कव्हर करून देईल. त्यानंतर महाराष्ट्र जनरल क्लॉजेस ॲक्ट हा सुद्धा तुम्हाला गुगलवर PDF मिळून जाईल, तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस डिसिप्लिन्स अँड अपील, आय डोंट नो वेदर गुगलवर अपलोड असेल, पण तुम्हाला हे सुद्धा गव्हर्नमेंट लायब्ररीमधून 20-30 रुपयाला बुक्स मिळतात. तुम्ही हे डाउनलोड करू शकतात. पण थोडेसे नवीन ॲक्ट आहे हे तिन्ही पण, त्यामुळे आपल्याला याचा अभ्यास करणे गरजेचं आहे. जनरल क्लॉजेस ॲक्ट हा थोडा मोठा आहे, त्यामुळे त्याला थोडा वेळ लागेल. बाकी सिव्हिल सर्व्हिसेस अँड ऑफिशियल लँग्वेज ॲक्ट थोडे छोटे आहेत, ते 3-3 दिवसामध्ये वगैरे होऊन जातात. त्यानंतर फक्त जनरल क्लॉजेस जो ॲक्ट आहे हा थोडा मोठा, लेजिस्लेटिव्ह ड्राफ्टिंग पार्ट खूप मोठा आहे, कॉन्स्टिट्यूशन खूप मोठा आहे. त्यानंतर नवीन जे BNS, BNSS अँड BSA हे तिन्ही लॉज आहेत ते खूप जास्त लेंदी आहे, त्यामुळे ते चांगल्या प्रकारे शिकावे लागतात. बाकी जनरल नॉलेज वगैरे तुम्हाला कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये येणार नाही आहे. कोर्सेस बद्दल जर मी अजून माहिती तुम्हाला सांगायची असेल तर यस, तुम्ही जर ट्रिब्युनल, आदिवासी डिपार्टमेंट, लॉ ऑफिसर, पोलीस लॉ ऑफिसर हा जर कोर्स सबस्क्रिप्शन केला असेल तर हा कोर्स तुम्हाला ड्राफ्टिंगचा कोर्स जो आहे सेक्रेटरीचा हा फ्री आहे. मी तुम्हाला तिथेच उपलब्ध करून देणार आहे हे सगळे सिलेबस. पण तुम्हाला जर फक्त सिंगल हा कोर्स पाहिजे तर यू कॅन गो विथ द सेपरेट कोर्स. ते तुम्हाला ॲपमध्ये गेल्यानंतर कळेल किंवा तुम्ही कॉल करूनही मला याची इन्फॉर्मेशन माझ्याकडनं घेऊ शकता. आता ट्रिब्युनल लॉ ऑफिसरचा जो सिलेबस आहे मी वेगळ्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. MPSCने अजून त्याचा सिलेबस दिलेला नाही आहे, पण 70 to 80% सिलेबस आपल्याला माहीतच असतो, त्यामुळे आपल्याला इथे ते कव्हर करता येत.
पहिली गोष्ट आहे की त्याच्यामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन तर आहेच, त्यानंतर भारतीय हे 3 जे नवीन लॉ आहेत ते आहेत, आणि बाकी एन्व्हायरमेंटल लॉ, वाईल्ड प्रोटेक्शन्स ऑफ लॉ, ट्रायब्युनल, लँड ॲक्वायजिशन्स किंवा लँड लॉ, फॉरेस्ट लॉ हे तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतं. तर त्यामध्ये ट्रिब्युनल लँड आता आपण लगेच सुरू करणार आहे 2 दिवसात. तोपर्यंत तुम्ही हे व्हिडिओ ज्यांनी ॲडमिशन घेतली त्यांना मी हे 4 कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, भारतीय न्यायसंहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम हे अवेलेबल करून दिलेले आहे, तर ते तुम्ही तोपर्यंत पाहू शकता. ओके, सिलेबस कव्हर करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण मार्चच्या आधी किंवा मार्च फर्स्ट वीकमध्ये ह्या एक्झाम्स एक्सपेक्टेड आहे. पोस्ट खूप चांगले आहे, अजून काही लॉ ऑफिसरच्या पोस्ट तुम्हाला पाहायला मिळतील नेक्स्ट मंथमध्ये, त्यासाठीही तुम्ही तयार राहा. So this is the criteria and strategy for how to cover the syllabus for the assistant draftsman come under secretary group A post. There is a 3 vacancies for this post only. इथे जे आहे ते 100 प्रश्नसंख्या राहतील आणि मुलाखत 50 गुणांची राहतील, आणि मग नंतर यामध्ये तुम्हाला इव्हन निगेटिव्ह मार्किंग पण आहे, अँड देन आपल्याला याच्यामध्ये इंटरव्ह्यू आणि स्कोर करून आपला इथे नंबर लागतो. असं काही नाही आहे 3च वॅकन्सी आहे किंवा वगैरे की मी प्रिपरेशन करू की नाही वगैरे, डेफिनेटली करायला पाहिजे. 1-2 महिन्याचं प्रिपरेशन सुद्धा कधी लक झालं तर काम करतं, आणि आपल्याला पोस्ट एकच हवी असते, 3 पोस्टचं काही काम नाही आहे, एका जणाला 1 पोस्ट हवी असते, त्यामुळे बिनधास्त तुम्ही तयारी करू शकता. फीज पण मी कोर्सेसची खूप जास्त ठेवलेली नाही आहे, इवन 4,000त तुमचे 3 कोर्स इथे कम्प्लीट होत आहे. सो प्लीज तुम्ही ॲडमिशन करू शकता आणि तुमचा जो सिलेबस आहे तो कव्हर करू शकता. ह्या दोन्हीही ज्या एक्झाम्स आहेत, पोलीस डिपार्टमेंटमध्ये क्रिमिनल लॉ जास्त असतात त्यामुळे ते आपल्याकडे अवेलेबल आहेत, बट ड्राफ्ट्समॅन कम अंडर सेक्रेटरी अँड सेकंड इज ट्रायब्युनल लॉ ऑफिसर जे आहे आदिवासी विभागमध्ये, याचा जो सिलेबस आहे हा सहजासहजी मिळत नाही किंवा सहजासहजी ते लॉ आपण वाचलेले नसतात, त्यामुळे ते थोडंसं अवघड जातं समजण्यासाठी आणि त्याचा सिलेबस कलेक्ट करण्यासाठी. त्यामुळे बेटर वे आहे की तुम्ही कोर्स जॉईन केल्यानंतर मी तुम्हाला हे सगळं प्रोव्हाइड करते. सो थँक्यू सो मच. ओके, आणि यामध्ये तुम्हाला ॲप इन्स्टॉल करून झाल्यानंतर तुम्हाला तिथे दोन्हीही कोर्स प्रॉपरली अवेलेबल मिळणार आहे. जर तुम्हाला सिंगली असिस्टंट ड्राफ्ट्समॅन कम अंडर सेक्रेटरी ग्रुप एचा कोर्स जॉईन करायचा असेल तर ते 2,800मध्ये आहे, आणि बाकी जर सगळेच पाहिजे असेल, हा पण कोर्स पाहिजे असेल, त्यानंतर लॉ ऑफिसर पोलीस डिपार्टमेंट, लॉ ऑफिसर ट्रिब्युनल, हे तिन्ही कोर्स फक्त तुम्हाला 4,000 समथिंग काहीतरी तुम्हाला आहे, तर ते तुम्ही तिथून परचेस करू शकता. आणि तिन्ही याची जी व्हॅलिडिटी आहे ती 1 वर्ष 8 महिने अशी ठेवलेली आहे, त्यामुळे एक्झाम आरामात तुमच्या होऊन जाईल. नाही जरी झालं तर मी तुम्हाला व्हॅलिडिटी ड्युरेशन एक्सटेंड करून देईल. सो थँक्यू सो मच फॉर युअर कॉपरेशन्स. मी नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे सिलेबस किंवा वेगवेगळ्या प्रकारचे लॉ संबंधित माहिती किंवा लाईव्ह लेक्चर्स या संदर्भात तुम्हाला लॉ संदर्भातच ओनली व्हिडिओ अपलोड करत असते. महाराष्ट्रातनं किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक लॉ कॉलेजमधनं आणि महाराष्ट्रातल्या लॉ स्टुडंट्सकडनं, वकिलांकडनं खूप चांगल्या प्रकारे मला कॉपरेशन्स आणि खूप चांगलं मला साथ मिळते किंवा तुमचा सपोर्ट मिळतो आणि तुमच्याकडनं एवढं सारं प्रेम मिळतं, त्यामुळे मी नेहमीच तुम्हाला थँक्यू म्हणते. ओके, मी अजूनही प्रयत्न करेल की कुठल्या प्रकारे ड्राफ्टिंग असो किंवा न्यू कमर्स आहेत जे की आपल्याकडे त्यांना प्रॅक्टिस करायची आहेत, तर या संदर्भामध्ये हाऊ टू ड्राफ्ट द प्लीडिंग एक्सेट्रा अशा प्रकारचे सुद्धा नक्कीच व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येणार आहे. त्यामुळे सर्वांनी सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे, सर्वांनी सबस्क्राईब करायचं यूट्यूब चॅनलला आणि नेहमी सपोर्ट करायचा आहे. थँक्यू सो मच.